नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पायसेस म्हणजेच मीन राशीसाठी एप्रिल महिना हा आर्थिक जाणीव, आत्ममूल्य आणि अंतर्मनातील स्थैर्य यांचा पुनर्विचार घडवणारा महिना असेल. हा काळ बाहेरील मिळकतींपेक्षा मी स्वतःला किती महत्व देतोय या प्रश्नावर प्रकाश टाकणारा महिना आहे. या महिन्यात काही आर्थिक विषय तुमच्या समोर येतील. उत्पन्न वाढवण्याची प्रेरणा मिळेल, पण त्याच वेळेला खर्चाचं नियोजन करणंही अतिशय आवश्यक राहील. तुमच्या बोलण्यामध्ये थोडीशी तीव्रता येऊ शकते. कधी कधी नकळतपणे काही कठोर शब्दांचा वापर तुमच्याकडून केला जाईल आणि म्हणूनच संवादामध्ये संयम आणि जागरूकता अतिशय आवश्यक आहे. जे काही सत्य आणि हितकारक आहे तेवढंच बोलावं असं हा महिना तुम्हाला शिकवणार आहे. मीन राशीसाठी या महिन्यात वाणीचं भान ठेवणं हा सगळ्यात मोठा कर्माचा धडा आहे. या महिन्यात तुम्ही असं ऑब्झर्व कराल की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अचानकपणे गंभीरता आली आहे, सिरियसनेस आलाय, मॅच्युरिटी आली आहे. तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील. याच्यामुळे कधी कधी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकेल, जीवन थोडंसं जड वाटू शकेल. परंतु इथे तुमची अंतर्गत ताकद वाढतीये हे तुम्ही लक्षात घ्या. संयम ठेवलात तर हा काळ तुमच्यासाठी दीर्घकालीन स्थैर्य निर्माण करेल. या महिन्यात तुम्ही असंही ऑब्झर्व कराल की परदेशाशी संबंधित काही गोष्टी किंवा आध्यात्मिक साधना किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड याकडे तुमचं जास्त लक्ष जाईल. कधी कधी काही अनामिक अस्वस्थता तुम्हाला जाणवेल. तुम्हाला काही तीव्र स्वप्न पडू शकतील. ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात वेळ घालवणं या वेळेला अतिशय लाभदायक ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणीही अलिप्तता आणि स्पर्धेबद्दल उदासीनता तुम्हाला वाटेल. तुमच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होणार नाही याची जास्त काळजी घ्या. या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याकडनं काही छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. परंतु जसजसा महिना पुढे सरकेल तसं उत्तरार्धात मात्र तुम्ही घरगुती सुखात आनंद मानाल. मानसिक शांतता वाढवणारा हा महिना आहे. एकूण एप्रिल महिना हा मीन राशीसाठी आत्ममूल्य आणि परिपक्वता यांचा महिना आहे. काही आर्थिक विषय किंवा वाणीशी संबंधित म्हणजेच कम्युनिकेशनशी संबंधित काही विषय तुमच्या समोर येऊन उभे राहतील. हा महिना तुम्हाला अधिक जबाबदार आणि स्थिर बनवेल. प्रत्येक अनुभव साक्षीभावाने स्वीकारणे हीच खरी साधना आहे. या महिन्याचा कर्माचा धडा म्हणजे स्पिरिच्युअल लेसन तुमच्यासाठी असा आहे की स्वतःचं मूल्य ओळखा, आपले शब्द जपून वापरा आणि संयमाने पुढे चाला. सजगतेने वागलात तर हा काळ तुमच्यासाठी अंतर्मनातील स्थैर्य, आर्थिक शहाणपण आणि आध्यात्मिक प्रगल्भता घेऊन येणारा महिना आहे. श्री स्वामी समर्थ.